नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 10 नोव्हेंबर 2024 रोजी जो महा टी पेपर क्रमांक 1चा पेपर झाला होता। या पेपरमधील गणित या विषयाच्या संदर्भाने जे 30 प्रश्न विचारण्यात आले होते, या 30 प्रश्नांवर विश्लेषणात्मक चर्चा आपण करणार आहोत। तत्पूर्वी आपण आपलं जे ओएसिस करियर पॉईंटचं ॲप आहे ते डाउनलोड करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला येणाऱ्या जे काही टी एक्झाम आहे या एक्झामच्या संदर्भाने एक सराव पेपर सिरीज उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, ते पण सब्जेक्ट वाईज। त्याचबरोबर या अगोदर झालेले जे पेपर्स आहेत ओल्ड क्वेश्चन पेपर ते सुद्धा तुम्हाला स्वतंत्रपणे देण्यात आलेले आहेत। एकतर तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन ॲप डाउनलोड करा, लिंक दिलेली आहे, किंवा डायरेक्ट तुम्ही प्ले स्टोरवर जाऊन ओएसिस करियर पॉईंट असं सर्च करून ॲप डाउनलोड करू शकता। तर अधिक वेळ न घेता 10 नोव्हेंबर 2024 रोजी जो टी पेपर क्रमांक 1 झाला होता त्या पेपरमधील गणिताचे प्रश्न पाहूयात। प्रश्न आहे आपला, एका कोनाचा कोटिकोन 35 अंश मापाचा आहे, तर त्याच्या पूरक कोनाचे माप किती? बघा, पहिले दोन्ही बेसिक कन्सेप्ट समजून घेऊ की कोटिकोन आणि पूरक कोन म्हणजे काय। कोटिकोन म्हणजे ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 90 अंश असते ते एकमेकांचे कोटिकोन असतात, आणि पूरक कोन ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असतात तर ते एकमेकांचे पूरक कोन असतात। मग आता दिलेल्या उदाहरणामध्ये आपला कोन दिला आहे का? नाही, तर तो कोन आहे आपला एक्स, पण त्या कोनाचा कोटिकोनाचं माप आहे 35 अंश, बरोबर। म्हणजे एक्स प्लस 35 बरोबर 90 का? कारण की दोन कोटिकोनांची बेरीज असते 90 अंश। मग एक्स बरोबर 90 वजा 35, एक्स बरोबर 55 अंश, तर तो मूळचा कोन कोणता आहे? 55 अंश, बरोबर। मग आता मूळ कोन कळला 55 अंश, तर आपल्याला काय म्हटलं आहे, तर त्याच्या पूरक कोनाचे माप किती? कोणाच्या? हा जो मूळ कोन आहे त्याच्या। मग पहा बरं, मूळ कोन 45 अंश, पूरक कोन यम। मग आता यम आपण कुठलाही अल्फाबेट घेऊ शकता, मग यम प्लस 55 बरोबर 180। 180 का? कारण की दोन पूरक कोनांच्या मापांची बेरीज 180 असते। मग यम बरोबर 180 वजा 55, यम बरोबर 125, पर्याय क्रमांक 4। ओके। बघा, आपल्याला त्यांनी काय दिलं होतं की एक कोन आहे, कोण आहे माहीत नाही, त्याचं आपण घेतलं एक्स असं समजलं। आता त्यांचं म्हणणं आहे या एक्सचा कोटिकोनाचं माप आहे 35, तर हा एक्स किती? तर दोघांची बेरीज आहे 90। मग आता 90 मधून हे जर 35 गेले तर आपल्याला एक्स किती मिळाला? 55। ओके। मग आता एक्स मिळाला 55, ते काय म्हणले, या एक्सचा पूरक कोन किती? मग आता एक्स किती होता? 55। मग आता पूरक काढायचा आहे, तर आपल्याला पूरक माहीत नाही। मग आपण काय केलं, समजा पूरक घेतला यम, तुम्ही वाय घ्या काय कुठला घ्या, तर बरोबर 180 का? कारण दोन पूरक कोन 180 अंश असतात। या प्रकारे हे सोडवायचं होतं। पुढचा प्रश्न घेऊयात आपण की 1 ते 50 पर्यंत संख्यांची बेरीज किती? म्हणजे कसं, 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15, 15 आणि 6 21, 21 आणि 7 28 अशी बेरीज करत जायची। मग यासाठी सूत्र आहे बघा, पहिले तर एकूण नैसर्गिक संख्या किती आहे काढा। तुम्ही म्हणणार सर 1 ते 50 50च आहे, बरोबर आहे, पण इथं अगदी सोपा अंक आहे म्हणून काही अडचण नाही, पण हे सूत्र जर माहीत असलं तर मध्यंतरी जरी अंक आले तरी काढता येतात। किंवा शेवटची संख्या 50, पहिली संख्या 1, दोन्हीची वजाबाकी झाली 49 प्लस 1 करायचा बरोबर 50, हा एक कुठून आला तर हा सूत्रामध्येच एक आहे, मग एकूण संख्या 50। आता क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज याचं सूत्र आहे, पहिली नैसर्गिक संख्या प्लस शेवटची नैसर्गिक संख्या भागेला 2 गुणिले एकूण नैसर्गिक संख्या। मग 1 प्लस 50/2 गुणिले 50, 2 आणि 50 कटले, राहिले 25, 51 वजा 25 बरोबर 1275, पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होणार आहे। म्हणजे 1 ते 50 पर्यंतच्या संख्यांची बेरीज ही 1275 येणार आहे। पुढील प्रश्न आहे आपला, स्वराने शिक्षणासाठी से म्हणजे काय? तर दर साल दर शेकडा 7 या दराने, आपण म्हणतो ना दर किती, रेट किती आहे तर 7, बँकेकडून 80,000 रुपये घेतले
त्यानंतर आता इथं किती वर्षासाठी दिलं नाही, काही, मग आपलं काही घ्यावं लागेल एक्स. ओके. मुदती अखेर तिने बँकेला 96,800 रुपये व्याजासह दिले. व्याजासह दिले म्हणजे रास दिली. तर मुदत किती वर्षासाठी होती? मग चला जशी मांडणी दिली तशी मांडणी करू आपण. आता बघा, मुद्दल 80,000, रास 96,800, दर 7%, मुदत काढायची 7 वर्ष, एक्स. ह्या 3 गोष्टी दिल्या, एक्स काढायचा. मग सरळ व्याज बरोबर रास वजा मुद्दल, सरळ व्याज भेटलं 16,800. मग आता सरळ व्याजचं सूत्र आहे, सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिला दर गुणिला मुदत भागिला 100. किंमतात सूत्रात किमती टाका. 16,800 काय झालं सरळ व्याज बरोबर 80,000 गुणिला एक्स गुणिला 7 भागिला 100. शून्य कटले बरोबर. मग आता हे जे अंश आहेत इकडे छेदात आले. आता हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, काटाकाटी झाली. उत्तराला एक्स बरोबर 3. म्हणजे 3 वर्षासाठी ती रक्कम घेतली होती. पुढे आहे, विहानने एका आयताकृती मैदानाच्या कडेने 15 फेऱ्या मारल्या. आयताकृती मैदान होतं, याला किती फेऱ्या मारल्या? हे बघा, ही 1, ही 2, अशा किती फेऱ्या मारल्या? 15. तेव्हा एकूण 5.1 किमी अंतर झालं. मैदानाची लांबी 100 आहे, ही लांबी आहे 100. तर रुंदी काढायची, रुंदी एक्स. चला काढूयात स्टेप बाय स्टेप. एकूण फेऱ्या 15, एकूण अंतर 5.1 किमी. खाली दिलं आहे मीटर 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 मीटर, म्हणून 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर. 5.1 गुणिला 1000 बरोबर 5100 मीटर. परिमिती एकूण अंतर भागिले एकूण फेऱ्या. तर एक परिमिती म्हणजे एक फेरी झाली 340 मीटर. परिमिती झाली 340. मग परिमिती बरोबर 2 कंसात लांबी प्लस रुंदी. 340 बरोबर 2. लांबी आपल्याला दिली 100, रुंदी काढायची. उत्तर आलं 70 मीटर. पर्याय क्रमांक 2. इथे व्यवस्थित आपल्याला DTP करून दिलं आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पॉज करून गरज वाटल्यास लिहून सुद्धा घेऊ शकता. पुढे आहे, 1300 रुपये रकमेत 50 रुपये नोटांच्या 3/4 पट नोटा 20 रुपयाच्या आहेत. तर कोणत्या नोटा कितीने अधिक आहेत? स्टेप बाय स्टेप मान्य करत जा. 50 रुपयाच्या नोटा एक्स, 20 रुपयाच्या नोटांची संख्या एक्स गुणिला 3/4. कारण एक्स म्हणजे 50च्या नोटा आणि त्याच्या 3/4 पट. मग आता 3 1 3 3 x/4. मग 50 रुपयाच्या नोटाची किंमत 50 एक्स, कारण एक नोट 50 रुपयाला. 20च्या नोटाची किंमत 20 गुणिला 3 1/4. 4 1 4 4 5 20 काटाकाटी झाली. 5 3 15 एक्स. मग 1300 बरोबर 50 एक्स प्लस 15 एक्स. का? कारण एकूण रक्कम 1300. मग 15 आणि 50 65 गेले छेदात, काटाकाटी झाली. एक्स बरोबर 20. मग आता 20 काय आहे? 50 रुपयाच्या नोटा. 50च्या नोटा एक्स म्हणजे 20. 20च्या नोटा किती आहे? 20 गुणिला 3/4 बरोबर 15. आत्ता शिक आपल्याला संख्या कळली की 50च्या नोटा आहे 20, 20च्या नोटा आहेत 15. आता पर्याय बघा. रुपये 50च्या 5ने अधिक आहेत. 5 अधिक आहे का? 15 आणि 20 बरोबर आहे, पहिलंच उत्तर आहे. नंतर 20च्या 5ने अधिक आहे नाही, 20च्या 3ने अधिक आहे नाही आणि 20च्या 4ने अधिक आहे नाही. म्हणजेच आपलं उत्तर झालं पर्याय 1. थोडंसं फास्ट होत असेल तर आपण इथे व्हिडिओ पॉज करून लिहू शकता किंवा स्टेप बाय स्टेप समजून घ्या. पुढे पाहूयात आपण. प्रश्न विचारला आहे आपल्याला की खालील आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत. बेसिकवरच विचारला आहे म्हणून जास्त काही विचार करण्याची गरज नाही. आता बेसिक म्हणजे कोणतं? आता आपल्याला माहिती आहे ह्या त्रिकोणाचा संदर्भ घ्या. हा त्रिकोण कसा आहे पहिला या भागातला? तर असा त्रिकोण आहे सरळ सरळ. मग यामध्ये किती लपलेले येतं? सरळ साधारण वेळे दिसतात 1 2 आणि हा मोठा एक 3. लक्षामध्ये म्हणजे इथे झाले 3 त्रिकोण. हे 1 2 आणि हा मोठा मिळून 3 झाले. त्यानंतर आता ह्या मोठ्या आकृतीमध्ये किती आहेत असं बेसिक असलं की आपल्याला माहिती आहे काय करायचं आहे. अंक लिहायचे 1 2 3 आणि त्यांची बेरीज करायची. आपण समजा इथं लिहिलं 1 2 आणि 3. तर 3 आणि 3 6. इथं किती येतं लपलेले? 6 त्रिकोण आहेत. 6 त्रिकोण आहेत म्हणजे 6 आणि 3 एकूण 9 त्रिकोण या आकृतीमध्ये लपलेले आहेत. आता पहिलं समजलं तुम्हाला याच्यामध्ये 3 सरळ साध्या डोळ्याने दिसतात.
आता इथे पण 6 आहेत, आपल्याला हे पण सरळ सरळ मोजता येतील. कसे? 1 2 3 तर ऑलरेडी मोजले आपण. त्याच्यानंतर हा कंबाईनमध्ये 1 4, त्याच्यानंतर हा मोठा 1 5, तसाच हा कंबाईनमध्ये असं जर तुम्ही मोजत गेले तर या आकृतीमध्ये सुद्धा तुम्ही 6 त्रिकोण. थोडक्यात ही आकृती कशी आहे बघा, ही आकृती फक्त अशी आहे. 1 2 3, 3 आणि 3 6. म्हणजे जेव्हा बेसिकचं असं माहिती ना तुम्हाला, जेव्हा 1 असते रेष तेव्हा याच्यामध्ये 3 असतात. 3 कसे? 1 आणि 2 3. जेव्हा इथं 2 असतात तेव्हा 1 2 3, म्हणजे 1 आणि 2 3 आणि 3 6. अजून एक असते ते वाढत जातं. हे म्हणजे या आकृतीमध्ये येतं 6 आणि या आकृतीमध्ये येतं 3, म्हणजे 6 आणि 3 9, म्हणजे पर्याय क्रमांक 4. प्रश्न आहे, विकासने प्रत्येकी 120 रुपये किमतीच्या 25 वह्या, प्रत्येकी 32 रुपये किमतीचे 5 पेन व 140 रुपये किमतीची कंपास पेटी खरेदी केली. त्याने एकूण किती किमतीच्या वस्तू खरेदी केल्या? सरळ सरळ गुणाकार भागाकार होता, काही अडचण नव्हती. बघा, 120 गुणिले 25 3000, 32 गुणिले 5 160, 140ची एकच कंपास पेटी आहे 140, बेरीज झाली 3300. म्हणजे काय? सरळ सरळ पर्याय क्रमांक 4. काही नाही, फक्त आपल्याला काय करायचं होतं, गुणाकार 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 आणि यांची बेरीज. सोपा प्रश्न होता. पुढे बघूयात आपण. प्रश्न आहे आपल्याला की 35 नंतर क्वेश्चन मार्क 2 क्वेश्चन मार्क आणि 6 या 6 अंकी संख्येला 3 ने पूर्ण भाग जाण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी असलेल्या समानांक कोणता? पहिली थीम समजून घ्या. एक 6 अंकी संख्या आहे, तिच्यात काय आहे? 3 5 2 आणि 4. हे 4 अंक दिलेत 6 आणि आता म्हणलेत 6 अंकी संख्या काढा. पण अट समजून घ्या, 3 ने पूर्ण भाग जायचा आहे. मग आपल्याला 3ची कसोटी माहिती आहे ना, आपण कसोटी शिकलो होतो 2ची 3ची. 3ची कसोटी काय सांगते? दिलेल्या संख्याच्या आडव्या बेरजेला दिलेली जी संख्या आहे तिची आडवी बेरीज करा. आडवी बेरीज केल्यानंतर जर आडव्या बेरजेला 3 ने भाग जातो तर त्या संख्येला 3 ने भाग जातो. मग आपण करूयात आता. 3 आणि 5 8, 8 आणि 2 10, 10 आणि 6 16. बरोबर, बेरीज किती आली? 16. पण आता काय, इथं 2 ठिकाणी क्वेश्चन मार्क आहे. मग या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी अशी संख्या टाकायची जिनं आपल्या या संख्येला भाग जाईल. ओके, मग चला आता बघूयात आपण. आता बघा, 3 प्लस 5 प्लस प्रश्नचिन्ह प्लस 2 प्लस प्रश्नचिन्ह प्लस 6 बरोबर 16. आता 16मध्ये किती मिळवले तर 3 ने भाग जातो. बघा, असं समजा तुम्ही पर्याय नाही पाहिले तर आपल्याला माहीत आहे, जर 16मध्ये आपण जर 2 मिळवले तर किती होतात? 18. 18ला 3 ने भाग जातो, जवळची संख्या आहे. मग आता तुम्ही म्हणणार 2 मिळवले, चला इथं 2 लिहा, इथं 2 लिहा. पण 2 आणि 2 4 झाले ना, यांची बी बेरीज करावं लागेल ना. मग ही जी बेरीज 18 आली ती ही 20 होईल, कारण 16 प्लस 4. मग 20ला भाग जातो का? नाही ना जात. म्हणजे काय, आपल्याला 2 घेता येणार नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 3 तर कटला. ओके, मग आता 16च्या नंतर कोणती संख्या आहे? 18 तर नाही जमणार आता, कारण बाकी पर्याय 4 5 आणि 9 तर मोठे. मग असं शोधत बसण्यापेक्षा डायरेक्ट पर्याय बघा बरं. आता चला, आपली बेरीज तर 16 आलेली आहे. ओके, पर्याय 3 तर ऑलरेडी कटला, कारण 2 ठिकाणी लिहायचं आहे ना. मग जर आपण 4 घेतला तर 2 ठिकाणी जर 4 4 लिहिलं तर 4 आणि 4 किती झाले? 8. 5 आणि 5 किती झाले? 10. 9 9 किती झाले? 18. बरोबर, 2 आणि 2 आपण ऑलरेडी 4 बघितले होते ना, त्यामुळे ते तर जमतच नाही. मग आता 16 प्लस 8, 16 प्लस 10 आणि 16 प्लस 18. बघा, 16 आणि 8 किती झाले? 24. 16 आणि 10 26 आणि 16 आणि 18 बघा, 16 2 32 33 आणि 34. ओके,
मग 26ला भाग जातो नाही, 34ला जातो नाही, झालं उत्तर 24 म्हणजे पर्याय 1. ओके, प्रश्न अगदी सोपा आहे, गोंधळून जायचं नाही. दिलेली संख्या जी एक क्वेश्चन मार्क इथे जेव्हा आपण 4 आणि 4 लिहितो तेव्हा याची बेरीज किती होते 4 लिहिल्यानंतर? तर बघा ऑलरेडी आली ती 16, 16 4 20 आणि 4 24 म्हणजे 3ने भाग जातो, म्हणून या संख्येला 3ने भाग जातो. जर आपण दोन्ही ठिकाणी 5 घेतले तर किती झालं? 26. दोन्ही ठिकाणी 2 घेतले तर किती झालं? 20. दोन्ही ठिकाणी 9 घेतले तर किती झालं? 34. मग 26ला 3ने भाग जात नाही, 20ला जात नाही, 34ला जात नाही. झालं आपलं उत्तर पर्याय 1 4. पुढील प्रश्न आहे आपला, 2.5 लिटर पेट्रोलमध्ये एक मोटरसायकल 162.5 किमी अंतर जाते. बघा 2.5 लिटर 2.5 ने किती जाते? 162.5. तर 455 किमी अंतर जाण्यासाठी किती लिटर पेट्रोल लागेल? मग आता सरळ 455 किती लागेल काढायचं आहे, त्रिराशी मांडली. मग 2.5 गुणेला 4.55 छेदात 162.5. चला करून दाखवतो आपल्याला. बघा 2.5 गुणेला 455 छेदात 162.5. बघा पॉईंट कटला. मग आता सरळ 5 भाग 2 काटाकाटी करायची आहे. मग आता पॉईंट कटल्यावर काय येतं बघा, पॉईंट जर कटले तर काय राहतं खाली? 25 बरोबर आहे, गुणेला 455 छेदात, आता पॉईंट काढलेला आहे 1625 बरोबर आहे, 1625. मग आता आपल्याला काय करायचं? सरळ याचा भागाकार करायचा, आपल्याला उत्तर मिळून जातं. मग आपण जर समजा 25ना भाग दिला बघा, 25 1 25, 25 4 25, 25 सक 150. खाली किती राहिले? 1 2 125, 125 होणार 5 5 25. खाली किती राहिले आता? 65 बरोबर आहे. मग आता 65 आहे, 65ला आपलं काय करायचं आहे? भाग द्यायचा आहे. मग बघा 65 1 65, 65 6 6 6 18 65 7 65 7 455 पूर्ण भाग गेला, उत्तर आलं 7 लिटर. त्रिराशीवर आधारित प्रश्न होता. पुढे आहे 2020 सालातील प्रजासत्ताक दिन गुरुवारी असल्यास त्याच वर्षीतील महाराष्ट्र दिनाचा वार कोणता? बघा 2020 म्हणजे लीप वर्ष आहे का 4ने भाग जातो 524. मग आता प्रजासत्ताक दिन म्हणजे 26 जानेवारी गुरुवार होता. आता महाराष्ट्र दिन म्हणजे 1 मे. मग चला आपण काढू. जानेवारीमध्ये 5 दिवस जादा उरले, फेब्रुवारीत 1 दिवस का आला? कारण लीप वर्ष आहे म्हणजे 29 दिवस, 7 चौका 28, 28 गेले, खाली राहिला 1, बाकी 1 राहिला तो इथं घेतला. मार्चमध्ये 3 असतात, एप्रिलमध्ये 2 असतात, मेचा 1, सगळ्यांची बेरीज 12, 12/7, 7 1 7, बाकी उरले 5, 5 म्हणजे गुरुवार प्लस 5, गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सोमवार मंगळवार. ऑप्शन नंबर 2 आपलं उत्तर येणार आहे. प्रश्न आहे आपला, एका खोक्यात प्रत्येकी 150 ग्रॅम वजनाचे 15 बिस्किट, 100 ग्रॅम वजनाचे 28 बिस्किट, 50 ग्रॅम वजनाचे 8 बिस्किट, खोक्यासह बिस्किट पुड्यांचे एकूण वजन 6.25 किलोग्रॅम, तर खोक्यांचे वजन किती? बघा TETमध्ये येणारे प्रश्न कसे ट्रिकी असतात. बाकी सगळी माहिती अंकात दिली आणि 6.25 आपलं अक्षरी दिलं. ओके, मग आता आपल्याला सोडवायचं स्टेप बाय स्टेप. 150 गुणिले 15 2250 ग्रॅम, इथं किलो आहे. 100 गुणिले 28 2800 ग्रॅम, 8 पंचे 5 8 40 400 ग्रॅम. मग बिस्किट पुड्याचे एकूण वजन 5450 ग्रॅम. आता एकूण वजन आहे 625 ग्रॅम, त्याला किलोग्रॅम, त्याला आपण ग्रॅममध्ये करू. 6250 ग्रॅम वजा 5450 ग्रॅम, 800 ग्रॅम. खोक्याचं वजन आहे 800 ग्रॅम. ऑप्शन नंबर 1. बोलण्यात जर गडबड वाटत असेल थोडीशी तर शांततेत व्हिडिओ पॉज करा आणि हे लिहून घ्या. चला पुढील प्रश्न घेऊयात. राजचे आजचे वय त्याच्या लहान बहिणीपेक्षा 4 वर्षांनी अधिक आहे. ओके, आजचं वय आपल्याला काढायचं आहे, आजचं जे वय आहे. मग आता राज आणि
त्याची बहीण. ठीक आहे. आज काय म्हणतात, राजचे आजचे वय लहान बहिणीपेक्षा 4 वर्षांनी अधिक आहे, पण नेमकं किती आहे ते दिलं नाही. चला पुढे जाऊ. 5 वर्षानंतर, 5 वर्षानंतर ठीक आहे, त्या दोघांचे एकूण वय 30 वर्ष होईल. 5 वर्षानंतर दोघांचं मिळून वय किती होणार आहे, 30 वर्ष. मग आता 5 कटले राजचे आणि 5 कटले बहिणीचे, बरोबर आहे, 5-5 वर्ष. म्हणजे आज त्यांचं वय दोघांचं मिळून आहे 20 वर्ष. राजचं आणि त्याच्या बहिणीचं आजचं वय आहे 20 वर्ष. पुढे काय दिलं आहे, तर 2 वर्षापूर्वी, आता 2 वर्षापूर्वी जायचं आहे. ठीक आहे. राजचे वय किती, काही अडचण नाही, काढूयात आपण. ते काय म्हणतात, राज त्याच्या बहिणीपेक्षा 4 वर्षांनी अधिक आहे. मग 20चे असे भाग पाडा, एक भाग हा दुसऱ्यापेक्षा 4 वर्षांनी मोठा असेल. मग बघा, राजचे वय झाले 12 वर्ष आणि बहिणीचं वय झालं 8 वर्ष. 8 आणि 4 12. 8पेक्षा 4 वर्षानं मोठा आहे राज. मग ते काय म्हणले, 5 वर्षानंतर. 5 वर्षानंतर बहिणीचं वय किती होणार आहे आणि राजचं वय किती होणार आहे. तर अगदी सोपं आहे ना, 30 वर्ष म्हणले ना, 12 आणि 5, राजचं वय झालं 17 आणि ज्या बहिणीचं 8 आणि 5 13, आली का बेरीज 30, बरोबर. म्हणजे आपली समीकरणाची मांडणी बरोबर येत आहे. मग आता राजचं आजचं वय कळलं. आजचं होतं 12, मग 2 वर्षापूर्वी राजचं वय किती आहे, 10 वर्ष आणि बहिणीचं वय किती आहे, 6 वर्ष. 4चा गॅप कायम आहे. मग काय म्हणले, राजचं वय 10 वर्ष, पर्याय 4. आता बघा, अगदीच आपल्याला स्टेप बाय स्टेप करून दिले. राजचे आजचे वय त्याच्या बहिणीच्या वयाने 4 वर्षांनी लहान आहे. सगळं तुम्हाला स्टेप बाय स्टेप. राजचं वय किती, x, बहिणीचं वय y. राजचं वय x बरोबर y + 4, कारण आपलं समीकरण 1 बनलं, बरोबर. मग समीकरण 2 बनलं. मग समीकरण 1 व 2 मध्ये किमती ठेवल्या, सगळं स्टेप बाय स्टेप केलं. मग राजचं वय आपल्याला मिळालं 12 वर्ष, बहिणीचं मिळालं 8 वर्ष. 2 वर्षापूर्वी राजचं वय 10 वर्ष, बरोबर. मग आपल्याला असा प्रश्न पडू शकतो, सर व्यवस्थित आपण DTP केले तरीसुद्धा आपण परत एवढं व्यवस्थित का आधी समजून घेतलं. ते यासाठी की आपल्याला या उदाहरणांमध्ये स्टेप बाय स्टेप जायचं आहे. इथे तुम्हाला समीकरण मेथडनं समजून सांगितलं आहे XY, ओके. अगोदर मी तुम्हाला आपल्या बेसिक मेथडनं सांगितलं, जरी XY ने घेतलं तरी कसं कसं काढता येतं. दोन्ही मेथड घेण्यामागचा उद्देश की आपला 1 मार्क कन्फर्म व्हावा. बघा, याच प्रकारे आपण 2013 ते आता 2024 पूर्ण झालेले 8 पैकी 8 पेपर आपल्या यूट्यूब चॅनलला उपलब्ध आहेत, डिटेल स्पष्टीकरणासहित. व हा सगळा अभ्यास करून याच धर्तीवर 2000 म्हणजे आता ह्या येणाऱ्या TETसाठी आपण काय केलं आहे की 5 सराव पेपर बनवले आहेत, जे आपल्या ओएसिस करिअर पॉईंटच्या ॲपमध्ये उपलब्ध आहेत. मग आता ओएसिस करिअर पॉईंटचा ॲप तुम्ही कसं डाउनलोड करू शकता, तर प्ले स्टोअरमध्ये ओएसिस करिअर पॉईंट सर्च करा, ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करून त्यामध्ये तुम्हाला TET CTET टॅबमध्ये टेस्ट सिरीज जॉईन करता येईल. किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला व्हिडिओची लिंक दिली आहे, ॲपची लिंक दिली आहे, ॲप डाउनलोड करा व टेस्ट सिरीज जॉईन करता येईल. पुढे चालूयात आपण. आज शाळेच्या पटावरील 400 विद्यार्थ्यांपैकी 340 विद्यार्थी हजर आहेत. बघा, 400 पैकी 340 आहेत, 60 गैरहजर, ओके. तर शेकडा किती गैरहजर आहे, शेकडा विचारलं. बघा, 400ला किती, 60, 100ला किती, 83. तिरपा गुणाकार करायचा आहे. तिरपा गुणाकार केला की आपल्याला लगेच मांडणी करता येईल. बघा, 100 गुणिले 60 छेदामध्ये 400, 0 काढला, 0 काढला, 0 काढला, 0 काढला, 4 1 4, 4 1 4 आणि खाली उरले 2, 4 5 20, 15. ऑप्शन नंबर 3. एक वस्तू 560ला विकल्याने जितका तोटा होतो त्याच्या तिप्पट नफा ती वस्तू 640 रुपये विकल्याने होतो. तर वस्तूची मूळची खरेदी किंमत किती. ओके, चला आपण काय करूयात, अगदी याला स्टेप बाय स्टेप थोडीशी जागा आपल्याला सांगितलेलं ते पण दिसायला पाहिजे ना.
बघा 560 रुपयाला आणि 640. ओके 640. 640ला विकल्यानं तिप्पट नफा झाला आणि 560ला विकल्यानं तोटा झाला. 560 खाली राहिला 0 बरोबर आहे. 8 80 रुपयाचा डिफरन्स आहे. म्हणजे काय झालं, दिलेला जितका तोटा होता त्याच्या 4 पट. हे बघा दिलेला तोटा झाला 1 आणि त्याच्या तिप्पट नफा म्हणजे 3 आणि 1 4. एकूण किती झाले 3 आणि 1 4. 4 1 4 4 दोन्ही म्हणजे 20 रुपये तोटा झाला आणि 60 रुपये फायदा झाला. इथपर्यंत समजले. ओके बघा 560 रुपयाला विकल्यामुळं 20 रुपये तोटा झाला आणि 640ला विकल्यामुळं 60 रुपये नफा झाला. आता तुम्ही फायदा काढला तोटा काढला तरी उत्तर बरोबर येणार. 560 + 20 580 आणि 640 - 60 कारण तो नफा होता ना तर 580. दोन्ही ठिकाणी तुम्हाला 580 उत्तर येतं आहे. पर्याय क्रमांक 2. पुढे चलूयात आपण. काय दिलं आहे आपल्याला 5,67,438 या संख्येतील 6ची स्थानिक किंमत 4च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे. बघा 6ची किंमत 6च्या पुढं जेवढे अंक आहे तेवढे 0 लिहून द्या. 6च्या पुढं किती आहे 7 1 4 3 आणि 8 बरोबर ना 4 0 4 0. आता 4च्या पुढे किती 0 आहे 4च्या 1 आणि 2. हा 1 आणि हा 2. चला करा काटाकाटी. 0 काढला 0 काढला 0 काढला 0 काढला 6 1 6. ओके खाली राहिले 2 वरून आले 5 4 5 20 राहिला 1 0. 150 पट आहे. पर्याय क्रमांक 3. पुढे पाहूयात. प्रश्न आहे आपला लांबीच्या निमपट रुंदी असणाऱ्या आयताचे क्षेत्रफळ 288 चौशिमी आहे. जर त्या आयताची रुंदी 3/4 व लांबी 3/2 केली तर आयताचे क्षेत्रफळ किती होईल. स्टेप बाय स्टेप करायचं आहे. बघा लांबी L रुंदी B. तर रुंदी कशी आहे लांबीच्या अर्धी म्हणून आता लांबी बरोबर 2B. लांबी जर 100 आहे तर रुंदी 50 आहे म्हणजेच रुंदी 50 याचा अर्थ काय Lचा अर्थ काय झाला 250 बरोबर. मग आता आयताचे क्षेत्रफळ L गुणिले B. मग बघा Lची किंमत आपण 2B घेतली. आपल्याला लगेच स्टेप बाय स्टेप सोडवत गेलं की उत्तर मिळालं रुंदी 12. मग रुंदी जर 12 तर लांबी 24. मग आता नवीन लांबी बघा किती आली तर 24 गुणिले 3/2 बरोबर 36 सेमी आणि रुंदी झाली 9 सेमी. मग आता यांचं क्षेत्रफळ सरळ सरळ 36 चक 324. पर्याय क्रमांक 3. उदाहरण फक्त दिसायलाच किचकट वाटतंय परंतु स्टेप बाय स्टेप जर गेलं तर आपल्याला उत्तर काढता येतंय. अगदी प्रत्येक पायरी तुम्हाला इथं DTP करून दिली आहे. व्हिडिओ पॉज करून हे आपण लिहून घेतल्यास आपल्याला अधिक फायदा होईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला 8 पोत्यात अनुक्रमे 40 किलो 25 किलो 72 किलो 69 किलो 63 किलो 58 किलो 45 किलो 38 किलो गहू आहे. तो समान 10 पोत्यात भरला तर प्रत्येक पोत्यात किती गहू होईल. बेरीज करा 40 25 72 69 63 58 45 38. बेरीज येते 410 किलो भागेला 10. 0 काटला 0 काटला उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 41 किलो. काही प्रश्न सोपे होते. वर्गातील मुलांच्या संख्येइतकी रक्कम प्रत्येकाने गोळा केली. आता संख्येइतकीच रक्कम म्हणजे त्याचा वर्ग. त्यात वर्ग शिक्षकाने 272 रुपये भर घालून 1001 मदत केली. 1001 वजा 272 वरती झाले 11. 11तून 2 गेले खाली राहिले 9. इथं झालं आता 9 इथं राहिले 9. 9तून 7 गेले खाली राहिले 2. 9तून 2 गेले खाली राहिले 7. 729 हा वर्ग आहे कशाचा आपल्याला माहिती आहे. याचं वर्गमूळ काढा 27चा वर्ग आहे. वर्गामध्ये 27 मुलं आहे आणि त्यांनी 27 रुपये वर्गणी केली. ऑप्शन नंबर 2. खालील वर्तुळावरील दिलेले सर्व बिंदू परस्परांना जोडण्यासाठी आणखी जास्तीत जास्त किती रेषाखंड काढावे लागतील.
सूत्र पद्धतीने गेलात तर n ब्रॅकेट n-1 डिवायडेड 2 यानुसार 28 उत्तर येतं. त्यातून 2 ऑलरेडी रेषाखंड दिलेत, वजा 2 केले, उत्तर आलं 26, पर्याय क्रमांक 4. पण आपण समजा n मेथड आपला आठवली नाही तर बेसिक मेथड काय आहे ती शोधूयात. चला ए पासून सुरुवात करू. बघा ए पासून ही झाली पहिली एक रेष, ओके, जी त्यांनी करून दिली आहे. आता ही दुसरी, हे बघा ही तिसरी, हे बघा ही चौथी, हे बघा ही पाचवी, एक ही तर ऑलरेडी काढली होती आपण, हे बघा ही 6वी आणि हे बघा ही 7वी. ओके, ए पासून किती रेषा बनल्या? 7. बी पासून बघा, हे बघा ही पहिली, ही दुसरी ऑलरेडी त्यांनी दिली आहे 2, हे बघा ही 3, ही पहा 4, ही पहा 5, ही बघा 6, किती बनल्या? 6. आता सी पासून बघा, ही 1, ही 2, ही 3, हे बघा ही 4, ही एचपर्यंत गेली 5. ओके, डी पासून बघा, ईपर्यंत पहिली, एफपर्यंत दुसरी, जीपर्यंत तिसरी, एचपर्यंत चौथी. ई पासून बघा, हे बघा एफपर्यंत पहिली, जीपर्यंत दुसरी, एचपर्यंत तिसरी. एफ पासून बघा, हे बघा ही पहिली आणि हे बघा ही दुसरी. जी पासून बघा, हे बघा ही पहिली. आता एच पासून एकही रेषा निघणार नाही का? एस असा नशिबवान आहे की ए बी सी डी ई एफ जी सगळेच त्याला येऊन भेटले. आपण म्हणतो ना जेव्हा आपल्याला सेक हँड करायचे असतात, हस्तांदोलन या घटकावर आधारित हा प्रश्न आहे. हस्तांदोलन करताना आपण काय म्हणतो, सगळे मित्र जर भेटले, कधी कधी काय होतं, एका जणाला येऊन सगळेजण त्याच्या हातात हात देऊन जातात, मग त्याला आता कोणाला भेटायची गरज नाही. तसा हा एच नशिबवान आहे, ज्याला ए येऊन भेटला, बी येऊन भेटला, सी येऊन भेटला, डी येऊन भेटला, ई येऊन भेटला, एफ येऊन भेटला, जी येऊन भेटला, त्याला कोणाला भेटायची गरज नाही. मग आता यांची बेरीज करा. 7 आणि 6 13, 13 आणि 5 18, 18 आणि 4 22, 22 आणि 3 25, 25 आणि 2 26, 27, 27 आणि 1 28, एकूण 28 होतात. पण 2 रेषा त्यांनी ऑलरेडी बनवून दिल्या, म्हणून आता किती बनवायचे? आणखीन 26. ओके, म्हणजे आपल्या लक्षात येऊन जातं की आणखीन 26 रेषा बनतात. पर्याय क्रमांक 4. आपणही असं बनवू शकता. एकदा बनवून बघा, स्वतः सोडून बघा. स्वतः सोडवल्याचा फायदा असा होतो की 1 मार्क आपला कन्फर्म होतो. पुढे पाहूयात आपण. एका विद्युत खांबाची जमिनीपासूनची उंची 9 मीटर आहे. एक विद्युत खांब आहे, त्याची जमिनीपासूनची उंची 9 मीटर आहे. त्या खांबाच्या टोकापर्यंत 15 मीटर लांबीची शिडी उभी केली असता, 15 मीटर लांबीची शिडी उभी केली. जमिनीवर खांब व शिडी यातील अंतर किती? हे अंतर किती? हे आहे 15. मग आता काय तयार झालं? हा काटकोन त्रिकोण तयार झाला. काटकोन त्रिकोण आला तर पायथागोरसच्या प्रमेयानुसार तुम्हाला उंची दिली आहे आणि कर्ण दिला आहे, तर पाया काढता येतो. मग अगदी सोपं आहे. बघा, कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग प्लस उंची वर्ग, सगळ्या किमती मांडल्या, वर्गमूळ काढलं, उत्तर मिळालं 12 मीटर. पर्याय क्रमांक 3. येतंय लक्षात? आपल्याला थीम एकदा समजली की काटकोन त्रिकोण झाला आहे. काटकोन त्रिकोण झाला की काटकोन त्रिकोणाच्या कोणत्याही 2 बाजूची अंतर दिलेलं असलं की तिसरी बाजू काढता येते पायथागोरसच्या प्रमेयानुसार. पुढे पाहूयात आपण. 5 स्त्रिया व 5 पुरुष 5 दिवसात, बघा 5 स्त्रिया आणि 5 पुरुष हे मिळून 5 दिवसात 20,000 रुपये मजुरी मिळवतात. ओके, 7 स्त्रिया आणि 3 पुरुष मिळून 2 दिवसात 7,200 मजुरी मिळवतात. तर 1 पुरुष आणि 2 स्त्रिया एका दिवसाची मजुरी किती? काय करावं लागेल? पहिले तर आपल्याला स्टेप बाय स्टेप असे करायचे की एका दिवसाची पहिले मजुरी काढू. आता 5 दिवसाची मजुरी आहे 20,000, एका दिवसाची याला भागितलं तर किती येऊ लागली? म्हणजे आपलं इथं 5 चोक 20, 4,000 रुपये एका दिवसाची मजुरी. मग ही किती जणांची आहे? 5 महिला आणि 5 पुरुष, 5 आणि 5 10 जणांची आहे. ओके, मग जर 1 महिला आणि 1 पुरुषाची काढली तर भागेला 5, 5 1 5, 5 आणि ते 800 रुपये. 1 महिला आणि 1 पुरुष 800 रुपये मिळवतो. मग इथं तेच करायचं आणि नंतर हे काढायचं. चला आता बघा, आपल्याला व्यवस्थित स्टेप बाय स्टेप सोडून दिलेलं आहे.
5 दिवसाची मजुरी काढली, एका दिवसाची मजुरी काढली, 5 स्त्रियाची 5 पुरुषाची मजुरी, 1 पुरुष 1 पुरुषाची मजुरी. मग आता बघा, एफ म्हणजे फिमेल, एम म्हणजे मेल, दोघांची एका दिवसाची मजुरी किती झाली 800 रुपये. हे झालं समीकरण 1, ज्याला आपण असं मानू शकतो की एम बरोबर 800 वजा एफ. आता 2 दिवसाची मजुरी 7200, एका दिवसाची 3600, मग 7 एफ म्हणजे 7 फिमेल 3 मेल 3600 समीकरण 2. मग आता समीकरण 2मध्ये समीकरण 1 टाकलं की आपल्याला फिमेलचं पर डेचं इन्कम मिळतं 300 रुपये आणि मेलचं, मग नंतर समीकरण 1मध्ये ती किंमत टाकली की मेलचं पर डेचं आपलं इन्कम मिळतं 500 रुपये. पण ते काय म्हणले 2 फिमेल मग 300 आणि 300 600 आणि 1 मेल म्हणजे किती 500, 600 आणि 500 1100, म्हणजे 2 स्त्रिया 1 पुरुष यांची 1100 रुपये मजुरी होईल. पर्याय क्रमांक 1. हवं तर आपण शांततेत व्हिडिओ पॉज करून हे व्यवस्थित लिहून घ्यावं. चला ठीक आहे, घेऊयात पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 22 व 23 साठी हा विभाजित स्तंभालेख दिलेला आहे. ही जी रंगीत चौकोनातली माहिती आहे ती मी आपल्या सोयीसाठी करून घेतली. तर बघा, मुले आणि मुली. ओके, मग आता हे थोडंसं इथं लहान दिसतं आहे आपल्याला, थोडंसं एकदा झूम करून तुम्हाला दाखवतो. ओके, बघा तुम्हाला आता हे बघता येईल की मध्ये काय आहेत 20 मुलं आहे, 20 मुली आहे. बीमध्ये 15 मुलं आहेत आणि 25 एकूण आहेत. मग 15तून 10 गेले. हां, इथे 30 मुलं आहेत आणि 15 मुली आहेत. डीमध्ये 10 मुलं आहेत आणि 25 मुली आहेत. ओके, हीच माहिती तुम्हाला आपण व्यवस्थित दिसावं म्हणून इथं आपल्याला एकदा लिहून घेतली. राईट. ओके, बघा विद्यार्थी ABCD एकूण मध्ये 40 आहे, बीमध्ये 25 आहे, सीमध्ये 45 आहे, डीमध्ये 35 आहे. तर मध्ये मुले आहेत 20, मुले आहेत 20, बीमध्ये मुले आहेत 15, मुले आहेत 10, सीमध्ये मुले आहेत 30, मुले आहेत 15, डीमध्ये मुले आहेत 10, मुले आहेत 25. आता प्रश्न काय, कोणत्या वर्गातील मुलींची संख्या मुलग्यांच्या संख्येच्या निमपट आहे. आता निमपट म्हणल्यावर आपलं कळतं सीमध्ये मुलं आहेत 30, मुली आहेत 15, म्हणजे उत्तर झालं पर्याय 2 सी. पुढचा प्रश्न आहे आपला की बी वर्गातील मुलींपेक्षा बी वर्गातील मुली किती आहे 10, डी वर्गातील मुली कितीने कमी किंवा अधिक आहे. डीमध्ये मुली किती आहे 25, 15ने अधिक आहे. ऑप्शन नंबर 3 आपलं उत्तर होणार आहे. बघा, जे प्रश्न तुलनेनं सोपे आहेत, समजून घ्यायलाही सोपे, आपण त्यांना जास्त वेळ देणार नाही. पुढे चलूयात. पुढे आता प्रश्न हा रोमन संख्येवर आधारित आहे. रोमन संख्येची बेसिक माहिती इथं आपल्याला दिलेली आहे. काय म्हणतात ते एम वजा डी. एमची व्हॅल्यू किती आहे 1000. हे बघा 1000 काय केलं आहे वजा वजा काय केलं आहे डी. डी म्हणजे किती आहे 500. हे एका कंसाच्या आत आहे, हे एका बघा असं आपण इथं लिहूच 1000 वजा 500 कंस पूर्ण गुणिले एक्स. एक्सची व्हॅल्यू किती आहे 10 भागिले एलची व्हॅल्यू 50. मग त्याला सोडवायचं आहे आपल्याला. 0 काढला 0 काढला. मग आता 1000मधून 500 गेले, खाली किती राहिले 500 गुणेला 1/5, 5 1 5, 5 1 5, खाली किती राहिले 100. 100 म्हणजे काय आहे 100 म्हणजे काय आहे 100 म्हणजे आहे बघा इथं हा सी म्हणजे 100. ऑप्शन नंबर 1 आपलं उत्तर होणार आहे. हवं तर तुम्ही ही माहिती एकदा शांत चित्तानं लिहून घ्या. एवढी जरी माहिती आपल्याला आहे तर 1 मार्क कन्फर्म पडणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. खालील आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे न रंगवलेला भाग म्हणजे नाही अपूर्णांक पर्यायातून निवडा. या प्रकारचा प्रश्न आला. अगदी पहिली बेसिक पायरी काय करायची, सगळ्या तुकड्यांना नंबर देऊन घ्या. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9. एकूण किती तुकडे आहेत 9. जेवढे तुकडे असतील तेवढे छेदात लिहून घ्या. किती असू 9 असू 10 असू 15 असू 20 असू 5 असू 2 असू, छेदात 9 लिहिले.
आता छेदात जर 9 एकाच पर्याय येते, हे बघा एकाच झालं उत्तर, बाकी आपल्याला विचार करायचं काम नाही. पण आता सगळ्या ठिकाणी छेदात 9 आहे असं ग्राह्य धरा. मग रिकामी किती आहे? 1 आणि 2, 2/9 झालं उत्तर. म्हणजे प्रश्न हा बेसिक माहितीवर आधारित आहे. जर तुम्हाला अपूर्णांक हा घटक चांगला परफेक्ट जमत असेल तर विदिन अ सेकंद, फ्रॅक्शन ऑफ सेकंद उत्तर द्यायचं पाहिल्या फक्त निरीक्षणानं. पुढील प्रश्न घेऊ. एका रस्त्याची लांबी 2 किमी 560 मीटर आहे. ओके, पहिले आपण एकदा परिमाण समान करून घ्या. 2 किलोमीटर म्हणजे 2000 मीटर, म्हणजे काय झालं आता 2560 मीटर. त्याच्या प्रत्येक कडीने 6.4 मीटर अंतरावर, 6.4 मीटर अंतरावर काय करायचं आहे आपल्याला? तर झाडे लावायची आहेत. तर रस्त्याच्या दुतर्फा लावण्याची झाडाची जास्तीत जास्त संख्या किती? पहिले अंतर समजून घ्या आणि हे काय दिले ते आपल्या लक्षात येईल. काय करावं लागेल? 2560च्या भागिले 6.4, 6.4 पॉईंट काय काढला आपण वरती दिला म्हणजे पॉईंट निघला. ओके, मग आता 25,600 भागेला आपल्याला 64 करायचं आहे, तर आपलं उत्तर येतं 400. ओके, हे 400 काय आलं हे फक्त थोडंसं लक्षात ठेवा. नाही इथं जागा आहे, आपण इथं लिहू ना. हे बघा, ही रस्त्याची एक बाजू, ही रस्त्याची दुसरी बाजू. मग आता या बाजूनं झाडं बसणार आहेत 400 आणि या बाजूनं झाडं बसणार आहेत 400. एकूण किती झाडं झाले? 800. परंतु इथे जी अट दिली की 2 झाडाच्या मध्ये अंतर किती आहे? 6.4. मग जेव्हा आपण पहिलं झाड घेऊ दोन्ही बाजूनं, ते तर सुरुवातीला अंतर तर 0च असणार ना. मग अंतर कधी काउंट होईल? जेव्हा इथपासून 6.4 वरती जेव्हा दुसरं झाड येईल. बरोबर, म्हणजे दोन्ही साईडनं पहिलं झाड तर 0 अंतरावर असणार आहे, 0 मीटरवर आहे ना पहिलं झाड, म्हणून यामध्ये +1 करायचा, +1 +1. मग आता उत्तर किती झालं? या बाजूला 401, या बाजूला 401, 401 आणि 401 800 आणि 800 2. ऑप्शन नंबर 2. थीम समजून घ्यायची आहे व्यवस्थित, कन्फ्यूज होऊ नका. परत एकदा सांगतो, ही बाजू ही बाजू, इथे पहिलं झाड इथे पहिलं झाड, जे 0 मीटरवर असणार आहे त्यामुळे ते काउंट होणार नाही. काउंटिंग दुसऱ्या झाडापासून सुरू होईल 6.4ची. तर शेवटचं झाड असणार आहे आपलं 400. मग हे 400 आणि हे 1 तर 400 आणि 400 800 पहिलं 2 802 आपलं उत्तर होणार आहे. प्रश्न आहे आपला, खालीलपैकी सत्य विधानांसाठी योग्य माहिती कोणती? ही माहिती मी आपल्या सोयीसाठी दिली आहे. पहिले माहिती वाचून घेऊ. सम्मुख बाजू समांतरभुज चौकोन म्हणजे पॅरेलोग्राम. सम्मुख बाजू समांतर आणि एकरूप असतात आणि सम्मुख कोण एकरूप असतात. आणि जर कर्ण टाकले, हे बघा, तर कर्ण एकमेकाला काटकोनात दुभागतात. बघू, समांतरभुज चौकोनाचे सम्मुख भुजा असतात, बरोबर. सम्मुख कोण असतात? एकरूप असतात, बरोबर. समांतरभुज चौकोनाचे कर्ण, हे कर्ण टाकले काटकोनात दुभागतात, बरोबर. ऑप्शन नंबर सी बरोबर. EBC सर्व बरोबर आहे. योगायोगानं काय झालं, प्रश्न अगदी फक्त व्याख्येवर विचारला त्यामुळे तो सोपा होता. पुढील प्रश्न आहे आपला. प्रश्न आहे, खालील आकृतीतील घडणीपासून षटकोनी चित्ती तयार केल्यास त्यातील समोरासमोरील पृष्ठावरील अक्षरांची चुकीची जोडी कोणती? आता आपण जर मागच्या प्रश्नपत्रिका पाहिल्या तर सर्व प्रश्नपत्रिकेमध्ये काय आहे, इष्टिका चित्ती साधी म्हणजे ठोकळ्याप्रमाणे असं विचारलेलं आहे. आता त्याने आपल्याला षटकोनी असं विचारले, म्हणजे परीक्षेमध्ये ही आकृती दिलेली आहे. या आपण समजून घेण्यासाठी आकृती इथं ट्रेस केलेली आहे, लक्षात घ्या. आता षटकोनी आकृती आहे ना, म्हणजे आता ही आकृती 2D आहे. आता 3D विचार करा तुम्ही, किती भरीव षटकोन आहे तुमच्याकडं. तर तुमच्याकडची बाजू जी दिसती ती तुम्ही एक तर तिला ए म्हणू शकता ही वरच्या बाजूला, आणि त्याच्या पलीकडच्या म्हणजे खालच्या बाजूला तुम्ही बी म्हणू शकता. म्हणजे हे ए आणि बी हे एकमेकाच्या समोरासमोर झालं. आता बाकीचे हे जे घटक येतं हे षटकोनाचे 6 बाजूला लिहायचेत घटक. म्हणजे इथं हे या साईडनं ए लिहिलेलं आहे आपण एकतं आणि पलीकडल्या साईडनं एच लिहिलेलं आहे. ठीक आहे, मग आता आपण काय करू, हे लिहून घेऊ इथं. म्हणजे हे झाला बी, ह्या बाजूला नाव दिलं आपण कंटिन्यू लिहून घेऊ इथं एफ, या बाजूला नाव दिलं एफ, नंतर सी याला दिला आपण सी, नंतर जी याला नाव दिलं आपण जी, नंतर ई, नंतर याला नाव दिलं आपण ई ह्या बाजूला, नंतर कोण राहिला डी राहिला.
आता ते काय म्हणतात बघा, चुकीची जोडी म्हणतात ती, समोरासमोरील पृष्ठावरील अक्षरांची चुकीची जोडी. कोण समोरासमोर येणार नाही, सरळ सरळ त्यांनी आपल्याला विचारलं. आणि हे वरून आणि हे खालून आहे, कोण ए आणि एच, म्हणजे हे समोरासमोरच आहेत, कारण तो तळभागावर आहे आणि एक वरच्या भागावर आहे. थोडंसं इमॅजिन करावं लागेल हां. तर बघा आता ए एच हे उत्तर येणार नाही आपलं, कारण ते ऑलरेडी समोरासमोर आहेत. बी जी, हे बघा ही बाजू बी आणि बरोबर त्याच्यासमोर जी आहे बघा, म्हणजे हे बी उत्तर नाही, कारण ते समोरासमोर आहेत ना. त्याच्यानंतर सी ई, हा इथे सी आणि हा इथे ई. आता हे समोरासमोर नाही आहेत, लक्षात घ्या, हे समोरासमोर नाही आहेत, कारण सीच्या समोर डी आहे, सीच्या समोर कोण आहे, डी आहे, म्हणजे सी आणि डी समोरासमोर आहेत, म्हणजे पर्याय 4 आहेत. पण हे उत्तर नाही ना आपलं, कारण एमध्ये समोरासमोर येऊ लागले, त्याच्यानंतर बी जीमध्ये समोरासमोर येऊ लागले आणि सी डीमध्ये पण समोरासमोर येऊ लागले. फक्त कोण येत नाहीत समोरासमोर, सी आणि ई येत नाही, म्हणून हेच चुकीचं आहे जे आपलं उत्तर आहे. तुम्ही सरळ सरळ लक्षात घ्या की एक भरीव षटकोन आहे, खालच्या बाजूला तुम्ही ए नाव द्या किंवा एच नाव द्या, कारण त्याच्यात बदल्यात तुम्हाला वरच्या बाजूला त्याच्या विरुद्ध नाव द्यावं लागेल. हे ए आणि एच कॉन्स्टंट ठेवा, एक तर खालून ठेवा नाही तर वरून ठेवा. आता जे बाजूचे षटकोन राहिले त्यांना कंटिन्यू नावं द्या तुम्ही, बी एफ सी जी ई आणि डी. आता बघा कोण कोणाच्या समोर आहे कोण कोणाच्या समोर नाही. झालं, एकदम इझी होता. फक्त आपल्या इमॅजिननं ते करता आलं पाहिजे आपल्याला की षटकोन आपल्याला तो असा घ्यायचा आहे. हा 2D आहे, तुम्हाला तो 3D घ्यायचा आहे, मग तो इमॅजिनमध्ये लवकर आपल्याला येऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे आपला, 60 सेमी बाजू असणाऱ्या घनाकृती लाकडी पेटीस बाहेरून खालच्या पृष्ठभागास वगळून रंग देण्यासाठी 30 रुपये प्रति चोमीदाराने किती रुपये खर्च येईल. बघा, एक भाग वगळायचा आहे हां. घनाला 6 बाजू, काही अडचण नाही. घनाचे पृष्ठबळ 6 बाजू वर्ग, मग आता इथं बाजू दिली आहे 60. ओके, मग पृष्ठबळ झालं 21,604 सेमी. मग एक बाजू किती झाली, 3600. बरोबर आहे. मग आता एक बाजू वगळायची म्हणून 5 बाजू काढायचे आहे. मग 21,600 म्हणून 3600 वजा केले, 5 बाजू झाल्या 18,004 सेमी. 1 चौमीटर म्हणजे 10,000 चौरस सेमी, म्हणून 18,004 सेमी किती चौरस मीटर. अगदी सोपं आहे. भागीला 10,000 केलं 1.8. 1.8ला खर्च किती येणार, गुन्हेला 30. इथं 30 रुपये दिले ना, 54 रुपये. फक्त इथं गोंधळ कुठं होणार आपला की इथं सेमी दिलं आहे, इथं चौरस मीटर दिलं आहे, यामुळं फक्त तुम्हाला ते रूपांतर करावं लागणार. एकदा रूपांतर झालं की उत्तर लगेच येऊन जातं. आणि आपण शेवटचा प्रश्न पाहूयात 2024मधला, की 50 मीटर लांबी व 30 मीटर रुंदी असणाऱ्या आयताकृती बागेच्या बाहेरील सर्व बाजूंनी 5 मीटर रुंदीचा रस्ता तयार केल्यास रस्त्याच्या जागेचे क्षेत्रफळ किती होईल. स्टेप बाय स्टेप जायचं आहे. बघा, परीक्षेत फक्त प्रश्न आला, हे आयत मी आपल्या ओळखीसाठी काढलेत, समजण्यासाठी काढलेत. हा आयत आहे ज्याची ही लांबी आहे 50 आणि हे आहे 30 रुंदी. काय झालं, सगळ्या बाजूला 5-5 मीटर लांबवला. मग आता ह्यो आतला छोटा आपला मूळ, आता हा तयार झाला नवीन. हा नवीन तयार झाल्यामुळं काय झालं, 5 इकडे गेला, 5 इकडे गेला, 5 इकडे गेला, 5 इकडे झाला. बरोबर. मग आता चारही बाजूला 5-5 गेला ना, म्हणून आता 5 इकडे वाढला, 5 इकडे वाढला, 5 आणि 5 10, म्हणजे हे झालं आता 60. 5 आणि 5 10, हे झालं 40. मग आयताचं क्षेत्रफळ जुनं 1500, 15 गुणिले 30 झालं, आणि 9 2400. थीम समजून घ्या. याचं क्षेत्रफळ झालं 1500, या मोठ्याचं क्षेत्रफळ झालं 2400. पण प्रश्न हा नाही आहे. प्रश्न आहे आता त्या रस्त्याच्या जागेचे क्षेत्रफळ किती, की जी वाढली, म्हणजे कोणती, हे बघा ही. ते कसं मिळेल आपल्याला, या मोठ्यामधून लहान वजा करा, झालं काम. या 2400 मधून 1500 वजा करा, झालं 900. आपलं उत्तर ऑप्शन नंबर 4. का, कारण जर मधला काढून घेतला खाली काय राहिला, फक्त रस्ता. झालं काम. 900 मीटर आपलं उत्तर मिळणार आहे, 900 चौरस सेंटीमीटर. बघा, अशा प्रकारे आपण अगदी शांततेत आपला 2024चा पूर्ण पेपर बघितला. या अगोदर आपण
13 2024पर्यंत सर्वच्या सर्व पेपर डिटेल याच प्रकारे 50-50 मिनिटाचे व्हिडिओ बनवून तो बनवलेले आहेत, ज्यामध्ये जिथे शक्य आहे तिथं DTP करून दिले, जिथं शक्य नाही तिथं समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही आपलं ओएसिस करिअर पॉईंटच्या ॲपमध्ये याच प्रकारची दर्जेदार टेस्ट सिरीज सोडवू शकता. तुम्हाला विषयावाईज टेस्ट आहे, जशी सोडवायची तशी तुम्ही ती घेऊ शकता. ॲप कसं मिळेल आपल्याला, तर डायरेक्ट प्ले स्टोअरला ओएसिस करिअर पॉईंटचा ॲप उपलब्ध आहे. प्ले स्टोअरला तुम्ही सर्च करा किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल. टेस्ट सिरीज कशी जॉईन करायची, ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल केल्यानंतर TET CTET या फोल्डरमध्ये जाऊन तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता. बाय नाऊवर क्लिक केल्यानंतर पुढचा इंटरफेस तुम्ही ती प्रोसेस करा, लगेच तुम्हाला ॲक्सेस मिळणार आहे. आपले जे इतर प्लॅटफॉर्म आहेत, ज्यामध्ये यूट्यूब असतील, टेलिग्राम असेल, व्हॉट्सअप चॅनल आहे, फेसबुक पेज आहे, इन्स्टा आहे, वेबसाईट आहे, सर्वांना फॉलो करा, जिथं तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची व परीक्षाभिमुख माहिती मिळणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या सर्व तयारी करणाऱ्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.